पाडीमामा नमस्ते. हम्म. मी नारायण सुंदर विचारे, राहणार नाव. आज आपण भैरवनाथ देवस्थान म्हणजे भैरवनाथ देवस्थान म्हणजे पाथरपंज. हा या ठिकाणी आलेलो आहोत. हे 7 गावचं देवस्थान आहे. हो. आणि हे देवस्थान जागृत देवस्थान आहे. या बाजूला 2 गाव आहेत. हो. त्या गावामध्ये समोर जी पेटावाली मूर्ती आहे हां. ती भैरवनाथाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला जोगेश्वरी देवीची आहे. हो. त्याच्यानंतर दुसरा जो गाभारा आहे त्याच्यामध्ये विठलाईचं देवस्थान आहे, जागृत देवस्थान, लक्ष्मी मातेचं आहे, वाघजाईचं आहे आणि या बाजूला सुकाई देवस्थान आहे. हो. जोगेश्वरीच्या डाव्या हाताला ह्या बाजूला इकडे बघा, हो. हा सुकाईचं देवस्थान आहे त्या बाजूला. अशी 7 हां, आता माहिती सांगा आता. देवस्थान. तर हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आहे, शिवकालीन देवस्थान आहे. हां. ह्याला भैरवगड म्हणून नाव आहे. भैरवगड. भैरवगड छत्रपती शिवाजी महाराजांचा गड. आपण बाहेर जाणार आहोत तेव्हा तुम्हाला मी दाखवेन त्या ठिकाणी. वास्तव्यास छत्रपती तिथे असायचे, केव्हा तरी यायचे. हो. आणि हा किल्ला चांगल्या पद्धतीने जोपासलेला. या देवस्थानाचा मानपान जो आहे तो 7 गावांच्याकडे आहे. हो. 7 गाव म्हणजे या गडाच्या पायथ्याला जे खाली पश्चिम दिशेला जी गाव आहे, हो. मग रातांबी, कोचांबी, पाते, राजवली वगैरे ही गाव आहेत बरीचशी. या गावांच्याकडे त्या प्रत्येक गावातल्या 1-1, 2-2 मानकरी आहेत. तसे जिथे मगाशी आपण पाथरपंज गावामध्ये थांबलो होतो, हो. तर तिथले मानकरी आहेत. असे हे 7 गावचे मिळून देवस्थान आहे. हे देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. या देवाचं जे मुखदर्शन आहे ते उत्तर दिशेला आहे. प्रत्येक मंदिराचं म्हणजे पूर्व दिशेला असतं, पण ह्या भैरवनाथाचं जे मुखदर्शन आहे ते उत्तर बाजूला आहे. कारण उत्तर दिशेला जात असताना इथे थांबलेले आहेत ते. हो. असं वैशिष्ट्य पूर्वीची लोक सांगायचे आपल्याला. म्हणजे प्रत्यक्ष पिढ्यानपिढ्याचं देवस्थान या ठिकाणचं आहे. हो. आणि आपण कालचे आहोत त्यामुळे काही एवढी माहिती नाही आपल्याला, पण जे आहे ती. आता हे जे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर पूर म्हणजे वरती खूप गडावर आहे. मग त्यावेळेला वाहतूक नव्हती, वाहनं नव्हती. मग हे सगळं साहित्य डोक्यावरून आणलेलं आहे लोकांनी आणि हे 7 गावाने मंदिर बांधलेलं आहे. आता थोडक्यात म्हणजे इथे पाडव्याच्या अगोदर या देवस्थानाची यात्रा भरते. या यात्रेला खूप गर्दी होते पाडव्याच्या आदल्या दिवशी. एवढी गर्दी होते की इथे बाहेर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बसायला जागा नसतं. मग इथे समस्त 7 गावचे ग्रामस्थ या ठिकाणी काय करतात तर भजन पूजन ठेवतात किंवा नमन ठेवतात आणि या देवाचा जागर साजरा करतात. इथे त्यावेळेला नवसं वगैरे खूप येतात. ज्यांनी नवसे केलेले आहेत किंवा ज्यांच्या अडीअडचणी असतात त्या अडीअडचणी गारणी घालण्यासाठी इथे येतात आणि स्वतःच्या जीवनाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. अशा पद्धतीने हे भैरवनाथाचं मंदिर आहे. एक छान खूप थंड हवेच्या ठिकाणी. तसं बघायला गेलं तर सातारा आणि रत्नागिरी या हद्दीवरतीचे येतो म्हणजे मंदिर. आणि हा पूर्ण कोकणपट्टीचा परिसर आहे. आता आपण बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे की बाहेरचा परिसर कसा आहे. चला 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 मित्रांनो, आता बाहेर आपण ते बाहेरचा परिसर बघा मंदिराच्या. बाहेरचा परिसर म्हणजे गड वगैरे आहे. बैरीचा गड या इकडे या बाजूला दक्षिण बाजूला. आपण निघालो ते दक्षिण बाजूला निघालोय. दक्षिण बाजूला जो समोर डोंगर आहे बरं का, दक्षिण बाजूला जो समोर डोंगर आहे या इकडे बाबा. शिस्तीत या सावकाश. हे पहा, हा समोर जो दक्षिण बाजूला जो डोंगर आहे इथे भैरव आपला म्हणजे गड होता. छत्रपतींचा वरती गड होता किल्ला. तिथे आता इकडून जायचं म्हटलं तर या बाजूला तिथे झेंडा आहे एक. तो झेंडा आहे बघा समोर. तिथे झेंडा आहे. त्या झेंड्यापासून अशी वाट आहे. येणारे पर्यटक तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, जातात सुद्धा. पण वाट अवघड असल्या कारणाने काही जातात वरपर्यंत, काही जात नाही. तिथून खाली येतात. अशी फिरून वाट आहे. असा ह्या बाजूला डोंगराला असा पूर्ण वेढा मारून इकडून असा ते समोर स्पॉट आहे तिथे. तिथून असा वर चढण्यासाठी मार्ग आहे. आता थोडक्यात मामा सांगायचं तात्पर्य म्हणजे हे बघा, काटे लागतील ना पायाला शिस्तीत. बघा इकडे खोल दरी आहे. खोल दरी जे आहे आता हे इथे पायथ्याला खाली दुर्गवाडी म्हणून गाव आहे. खाली ना खाली मामा दुर्गवाडी म्हणून गाव आहे तिथे. हे खाली कडा दिसतो जो डोंगर दिसतोय इकडे ते दुर्गवाडी गाव म्हणून आहे. या देवाचा मानकरी
गुरव म्हणून आहेत देवस्थानाचे, ते त्या- खाली दुर्गवाडीमध्ये राहतात. दुर्गवाडीला बघा ह्या लावणार ना. हा, ह्या लवणामध्ये खाली पात्यामध्ये या गुरव आहेत. ते गुरव प्रत्येक रविवारी किंवा सणातिथीला येऊन किंवा अमावस्या पौर्णिमेला येऊन देवाला पाणी वगैरे घालण्याचं काम करतात. मग ही खोल दरी आहे. हो भरपूर इथून लोक खोल दरी. चालत खाली जातात, चालत वर येतात, खूप वेळ लागतो. हो. पूर्वी जायला फक्त पायवाट होती, आता पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्या बांधल्यात ना. हो. ही पायऱ्या तिकडून बांधल्यात ना. तिथून बांधलेल्या आहेत पायऱ्या अशा खाली. खाली दरीतून हा. जायला. खाली पश्चिमेला ते गाव आहे. आता हे असंच आपण इकडून एक दरी आहे ना. हो, इकडे ह्या बाजूला, आता ह्या बाजूला जी दरी आहे, आणि मामा 2 मिनिटं इकडे फिरा. हा हे बघा, हे समोर जो डोंगर आहे, हा. तिथे 7 पाणी आहेत. 7 पाणी म्हणजे पाण्याचे कुंड, हो ऍक्च्युली पाण्याचे कुंड आहेत ते तिथे समोर. आता माझं जे बोट दाखवतो हो मी तुम्हाला, त्या कोपऱ्यात. हा, त्या कोपऱ्यामध्ये तिकडे छत्रपतींची घोडी पाणी पिण्यासाठी डोंगरामध्ये पोखरलेला आहे. हो आणि त्याच्यात जिवंत पाणी आहे. आता सुद्धा आपण आता पाणी आहे. गेलो हा. तरी सुद्धा तिथे पाणी आहे. पाणी आहे. आणि पाणी एवढं थंड की ऊन किती असू दे, हो. पण पाणी आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, हा एवढा तर पूर्ण डोंगर परिसरात म्हणजे डोंगराचा आहे, हो. पाणी कसं, पाणी कसं, तिथे पाणी कसं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं एक पाणी त्या साईडला आहे. आणि तिसरं पाणी आता आपण चाललोय उत्तर दिशेला, इकडं. खाली विहीर आहे. इकडे विहीर आहे का. हा, विहीर आहे खाली. हम्म. त्या विहिरीतलं पाणी मग आता सरासरी वापरण्यासाठी जे विहिरीचं पाणी आहे हम्म, हम्म. ते पाणी इकडे आणलं जातं वापरात. वापरात. हे बघा असा परिसर आहे सगळा. हा परिसर इकडे असा. इकडे दरी आहे खोल. इकडे खोल, हा. हा, उत्तर दिशेला हा. खूप मोठी खोल दरी आहे. आणि इथून जाण्यासाठी पायवाट आहे खाली. इथून जाण्यासाठी अशी पायवाट आहे खाली. पायवाट आहे. आता तुम्ही इकडे या, ह्या ठिकाणी आम्हा ही बघा, ही उत्तर दिशेची खोल दरी. हे उत्तर दिशेचे. हा, इथून खाली पायवाट आहे, हो, खाली पायवाट. विहीर आहे. हो. त्या विहिरीतलं पाणी इथे आणलं जातं देवाला देवासाठी वगैरे. हो, हो. इतर जेव्हा यात्रा असते तेव्हा सुद्धा खाली जाऊन लोक पाणी घेऊन येतात तिकडे पिण्यासाठी. हा हा आणि हा समोर जर उत्तर दिशेचा जो परिसर आहे, हा. तो परिसर म्हणजे आपला कराड चिपळूण रोड गेलेला आहे. कराड चिपळूण रोड. हा, कराड चिपळूण रोड जो गेलेला आहे, इकडून पायवाट आहे. पायवाट आहे. पुढे किमशे फाटा वगैरे चालत जावं लागतं. इकडे गाडीचा वगैरे प्रवास नाही. नाही नाही. तर अशा ठिकाणी या ठिकाणी पर्यटक पण येतात. हो आणि ट्रॅकिंगला पण मुलं वगैरे पुण्यातली, मुंबईमधली येऊन जातात. त्याच्यासाठी फॉरेस्ट परमिशन घ्यावं लागतं. फॉरेस्ट परमिशन घेतल्यानंतरच त्यांना इकडे आतमध्ये प्रवेश दिला जातो. फॉरेस्टची माणसं त्यांच्याबरोबर असतात, हो. जेणेकरून जंगलातल्या वनस्पतींची नासधूस होऊ नये, हो जंगलातल्या प्राण्यांना काही त्रास होऊ नये, ही हो. काळजी फॉरेस्टच्या माध्यमातून घेतली जाते. हो. आणि लोक येऊन इथे आनंद घेतात. मुक्कामी कुणाला थांबता येत नाही, हम्म. कारण हा परिसर एकदम डेंजर परिसर आहे, डेंजर झोन आहे. हो. त्यामुळे इकडे मुक्काम वगैरे कोणाला करता येत नाही. फक्त येणे, दर्शन घेणे माघारी आणि जाणे. परत माघारी जाणे, हो हे शासनाच्या ध्येयधोरणाप्रमाणे इथला कारभार परिपूर्ण चालू आहे. हो बघा असा हे परिसर आहे. हा, असा हा परिसर आहे. आणि खूप वन औषधी वगैरे इकडे वन आहेत. औषधी आहेत. म्हणजे आपल्याला त्याची माहिती नाहीये, हो परंतु जीवनीच्या ह्याच्यातले तज्ज्ञ जे आहेत, हो. त्या तज्ज्ञांना परिपूर्ण चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हो म्हणजे इकडचं जनजीवन जे आहे हा ते निरोगी आहे. हो त्यांना म्हणजे हे होत नाही, म्हणजे त्रासाचं म्हणा त्रास. किंवा कशाचा बीपी, नाही, शुगर, काही नाही, अशातले काही जे प्रकार आहेत त्यातले काही नसतात. काही नाही. इव्हन माझं स्वतःचं वय आता 60 आहे, हो. तरी सुद्धा मला शुगर नाही, बीपी नाही, काय नाही. मी ॲट ए टाइम, वन टाइम जर म्हणालात तर हो. 50-60 किलोमीटर चालू शकतो. हो एवढी कुवत कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे. आहे. हे कशामुळे? हो. तर ही सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये असलेली जी वन संपदा आहे, हा त्या वन संपदेच्या माध्यमातून माझं जीवन सुखी आहे. हो. आणि हा निसर्गाचा जे निसर्गाने भरभरून दिलेलं जे मला आहे त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद, म्हणजे खूप आभारी आहे. हो. या जन्मावरती, या मरण्यावर शतदा प्रेम करावे म्हणतात ना, ते तर एकदम त्यासाठी ते खरं आहे. संतांची जे हे केलं आहे ते. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण हा परिसर बघताय, हा आनंद घेण्यासाठी तुम्ही सुद्धा हो. यायला पाहिजे. पण येताना मद्यपानाचं वगैरे कुठलं साधन न घेऊन येता, हो हो जे काय असेल, किंवा आल्यानंतर स्वच्छता ठेवणे, हो. नासधूस न करणे कुठल्याही गोष्टीची, जीवनाचं सार्थक करण्यासाठी या ठिकाणी येऊन त्या परमेश्वर परमात्म्याचं दर्शन घेणे आणि हो. आपलं जीवन कृतार्थ करणे, ही मी तुम्हाला म्हणजे माझे गुरु पाडीमामा यांच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करेन. आज पाडीमामांना मुद्दाम मी इकडे घेऊन आलेलो आहे का, हो, ते हे जागृत बरोबर. देवस्थान आहे जागृत देवस्थान आणि आहे. हे कड्या कपाऱ्यातलं देवस्थान आहे. हा. म्हणजे इथेही सुद्धा माणसं कशी राहतात हे हो. आज शहरात राहणाऱ्या माणसाने जर विचार कळालं. केला हो. तर त्यांना सुद्धा तो आनंद घेता येईल, उपभोगता येईल, हो. अशी मी या माध्यमातून तुम्हाला विनंती करेन. हो आणि एकदा पाडीमामा या साईडला आपण जाऊया जरा, दक्षिण दिशेला तुम्हाला मी तिकडची बाजू दाखवतो. हो चला आता आपण पलीकडली बाजू बघणार हा. आहे तिकडून काय आहे ते. तिकडच्या बाजूला जाणार म्हणजे
इकडून रत्नागिरीचा आला आता समजा हां इथे आता धुका असल्या कारणाने दर्शन होत नाही दर्शन होत पूर्ण नाही. नाही तर पूर्ण दर्शन तुम्हाला झालं असतं खूप हो. लांबपर्यंत. इकडे ह्याच्या बाजूला का इथं हा इथून चला ना. इथून बघू थोडं 2 मिनिटं. हा, चालेल. म्हणजे पायऱ्या दिसतात आपल्या इकडं. हा, पायऱ्या खाली हे उतरायला खाली जायचं. म्हणजे कोकणात आपण उतरतो हो त्या ह्या पायऱ्या आहेत. चला जरा थोडस तिथे खाली जाऊया हो म्हणजे इथं आपल्याला पायऱ्या सुद्धा कळेल. पूर्वी पायवाट होती पायवाट होती पहिली. तर हे लोकांच्या लोक योगदानातून, हां शासनाच्या माध्यमातून येणं जाणं केलं. याच्यातून, हे आपल्याला प्राप्त झाले. प्राप्त झालंय. पायऱ्या वगैरे बांधून घेतलेले आहेत. हम्म. बरं का मामा. हो इथनं चालताना सुद्धा माणसाला भीती वाटायची. हो इथं एवढं कडायला आहे ना. एवढा कडा आहे. आता हे बघा ना, एवढं इकडे कडा हां दक्षिण थांबा आता इथं जातात. पश्चिम बाजूला बघा ते बघा किती खोलवर आहे म्हणजे किती उंचावर आपण आहोत. हो आणि थोडक्यात आता जरा 2 पाऊंड पुढे जाऊया म्हणजे छत्रपतींच्या गडाचा जो बुरुज आहे हो त्या बुरुजाचं दर्शन आपल्याला होईल. गडावर जाण्यासाठी वर आता ही किल्ला बुरुज आहे का तिथे. झेंडा लावलाय ना. हां हां ते झेंडा लावला ते झाड आहे. ते झाडाच्या पलीकडे आहे. ते बुरुज बांधलेलं आहे बघा इथे. तेव्हा तिथं बुरुज आहे. हां हाय दिसतंय ना एवढी मध्ये झूम केले. दिसतंय का बांधकाम केलं. हो 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 हा मग ते काही असे बरेचसे बुरुज होते. आतमध्ये गेलात जर तिकडे त्या बाजूला हां तर त्या बाजूला त्या बुरुजाच्या दगडी पुढे बुरुज आहे त्या बुरुजाच्या दगडी असं पडलेलं आहे. हो, जे हो. वर चढायला पायऱ्या होत्या हो त्या पडलेल्या आहेत. पडझड झाली. म्हणजे आता इकडे शासनाचं पण लक्ष नाहीये पण मला तर वाटतं शासनाने खरं म्हणजे हे जे काय छत्रपतीने आपल्या रक्ताचं पाणी करून जे काय गड आपल्या महाराष्ट्रामध्ये जिवंत सजीव ठेवलेले त्यांची डागडुजी करावी त्यांची हो. दुरुस्ती करायला येणाऱ्या पाहिजे. पर्यटकांना सुद्धा त्याचा त्याचा आनंद घेता आनंद यावा. घेता आला पाहिजे. हा की पूर्वी काळ कसा होता. हो छत्रपतींची घोडी डोळ्याची पापणी लवते का नाही लवते तर 300 पायऱ्या घोड्या म्हणजे घोडी चढून जात होती. हो आज आपण इथून तिथे जायचं म्हटलं आपल्या पायामध्ये त्राण राहिलेलं नाहीये पण त्याचा सजीव आनंद जर घ्यायचा असेल तर मला वाटतं हो. शासनाने इकडे लक्ष लावलं पाहिजे आणि हो. हे गड व किल्ले जे आहेत ते चांगल्या पद्धतीने जोपासले पाहिजेत की येणाऱ्या पुढच्या पिढीला हो ते आमचे पूर्वज कसे होते हो हे कळालं त्यांच्या पाहिजे. लक्षात बसेल. हे किल्ल्यावर जायची हीच वाट आहे ना. हो हीच वाट आहे ती खाली आहे ती अशी अशीच वरील ती वाट किल्ल्यावर आहे. जायची. आणि दुसरी वाट ही जी आता आपण आहोत उभे हा ही ती खाली तिकडे राजिवली म्हणून गाव आहे तिकडे ते जाते. पिलवली वगैरे आहे तिकडे तर जाते. तिकडे वाट जाते म्हणजे हा पट्टा जो लागला मामा हो. हा पट्टा परिपूर्ण रत्नागिरीचा पट्टा आहे. ही रत्नागिरी. हो सरळ रत्नागिरीचा पट्टा हा बघा पूर्ण मित्रांनो ही इकडे ही रत्नागिरीचा पट्टा लागला. सरळ लागला आणि हो. ते पन्हाळ्यापर्यंत गेला तिकडे. ही पन्हाळ्यापर्यंत हा असं. सरळ पन्हाळा. हा हा म्हणजे पन्हाळा कोल्हापूर मध्ये आला त्या हो साईडला हो हो आणि रत्नागिरी खालच्या साईडला आहे. खालच्या साईडला आली. म्हणजे आपण एकमेकाला जॉईंट आहोत. हो एकमेकाला जॉईंट आहोत. आता ही कला एरिया कोणचा आला ही. हा आता ही हा रत्नागिरी सातारा जिल्ह्याची बाउंड्री आहे ही. सातारा आणि रत्नागिरीच्या बाउंड्रीवर आहेत आपण. हो सातारा आणि रत्नागिरीच्या बाउंड्रीवर आहोत. आता बघा इकडं ही सातारा बाउंड्री इकडे लागली का. हा ही इथून इकडं आपण चाललोय ह्या उजव्या उजव्या बाजूला सातारा आणि ह्या डाव्या बाजूला रत्नागिरी. ही रत्नागिरी. थोडक्यात म्हणजे खाली बघा गावं दिसते गावात पांढरी धुकं असल्या कारणाने. हा नाही तर खाली बघा खाली बघाल तर सगळी हो गावं वगैरे ही सगळी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मोडतं इकडे. हो आणि पूर्वीची लोक यातनं चालत येत होती चालत जात चालत होती. यायचे. हो बघा मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचवा. आणि हे जागृत देवस्थान आहे भैरवाचं तुमच्या नवसाला पावणारा. पाडव्याला इथं जत्रा असते भरपूर मोठी. पाडव्याच्या आदल्या दिवशी पाडव्याच्या आदल्या दिवशी 1-2-4 दिवस जत्रा असते पाडव्याच्या टायमाला. इथं पाय ठेवायची जागा नसते इथं भैरवगडावर. नवसाला पावणाला कोकणातला राजाच म्हणलं राजा. हो राजा कोकणाचा राजा भैरव. तर मित्रांनो चला नमस्कार जय हरी जय शिवराया.